जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगला फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजच्या विषय खूप महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे। भरपूर जणांना बिना वर्कआउट केल्याच्या सुद्धा दिवसभरामध्ये घाम येत असतो। तर तो घाम का येत असतो त्याबद्दल मी आज सांगणार आहे। याचे भरपूर असे कारणं आहे की जसं तुम्ही सिंथेटिक कपडे घालतात, त्यानंतर खाद्यपदार्थामध्ये काय हालचाली झाल्यामुळे होत असतं, त्यानंतर हार्मोन असंतुलन इम्बॅलन्स झाल्यामुळे होत असतं, त्यानंतर काही असे आजार असतात तुम्हाला त्यामुळे सुद्धा होत असतं। असे भरपूर म्हणजे रिझन आहे की त्यामुळे तुम्हाला होत असतं। त्यापैकी 2-3 रिझनबद्दल मी थोडी डिटेल माहिती देतो। एक सर्वात पहिले काय करतात, भरपूर जणांना असे कपडे अशा प्रकारचे घालतात ना की त्यांना नेहमी असा घाम येत असतो बिना वर्कआउट करायचं सुद्धा। त्यानंतर खाद्यपदार्थामध्ये ना ते जास्त प्रमाणात तेलकट वस्तू खाणे, त्यानंतर मसाल्याच्या वस्तू खाणे यामुळे सुद्धा होऊ शकतं। त्यानंतर काही जणांना डायबिटीस वगैरे असणं याच्यामुळे सुद्धा घाम येत असतो। त्यानंतर हार्मोन जे असतात आपले काही प्रकारात इम्बॅलन्स झाले, काही गोळ्या घेतल्यामुळे, त्या काही टॅबलेट घेतल्यामुळे हार्मोन जे आपल्या ते इम्बॅलन्स होत असतात त्यामुळे सुद्धा हा घाम येत असतो। आणि काही त्यांना म्हणजे जेनेटिक्स जे त्यांच्या आईवडिलांपासून भेटलेलं असतं त्यामुळे सुद्धा त्यांना ती एक गिफ्ट असते, त्यामुळे हे घाम त्यांना केव्हाही येऊ शकतो। नंतर तुम्ही ताणतणाव म्हणजे विचार जास्त प्रमाणात करतात, काही कुठलं काही टेन्शन असेल त्या विचाराने सुद्धा तुम्हाला घाम येऊ शकतो। हो असू शकतं, तुम्ही म्हणाल आता विचाराने वगैरे, हो असू शकतं, त्यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये एक प्रकारे रिॲक्शन होऊ शकते, तर त्यामुळे सुद्धा घाम येत असतो। आणि त्यानंतर तुम्ही वर्कआउट करताना भरपूर सारी हीट ही तुमच्या बॉडीमध्ये जमा होत असते, मग ती केव्हा ना केव्हा वर्कआउट करताना निघते, नाही तर दिवसभरामध्ये ती कुठल्या ना कुठल्या टायमाला निघत असते। जय श्रीराम।